तुम्ही जीएसटी इग्नोर केला तर काय होतं, पहिले तर इग्नोर करू शकत नाही कारण की लॉ आहे, तो लॉ ऑफ लँड आहे. जर तुम्हाला जीएसटी भरायचं नसेल तर जंगलामध्ये राहावं लागेल. इथं पेनाल्टी लागतो, इंटरेस्ट लागतो, आयटीसी भेटत नाही, त्यामुळे तुमची प्रत्येक गोष्ट तुमच्यासाठी महागडी होऊन जाते. यू कॅनॉट सप्लाय टू बिग कॉर्पोरेट किंवा बिग प्लेयर्स. B2B मध्ये धंदाच नाही करू शकत तुम्ही. फ्युचर फंड जो आहे हा खूप इम्पॉर्टंट पॉइंट आहे. जेव्हा तुम्ही, मी आता लोन घेतलं, माझ्याकडे 2.25 कोटीचं लोन आहे सर. 2.25 कोटीचं लोन घेऊन मी 4 करोडची प्रॉपर्टी बनवली. चांगलं आहे, म्हणजे तसं तर मूर्खपण आहे, पण 2.25 कोटीचं लोन घेऊन समोर 4 करोडची आत्ताची व्हॅल्यू, आत्ताची म्हणजे प्रेझेंट व्हॅल्यू सांगतो. आता जरी मी विकायला गेलो तर मला इकडून 4 कोटी येतील, इकडे 2.25 कोटी द्यायचे आहेत. आता पण मी 1.75 आत्ताच्या प्रेझेंट व्हॅल्यूला मी त्या तेवढ्या प्रॉफिटमध्ये. असं जर 2 कोटी कमावं लागलं असतं मला 1000 रुपयाचा जीएसटी भरून, तर विचार करा किती रिटर्न भरावे लागतील मला 2 कोटी कमवायला प्रॉफिट. मग वेल्थ क्रिएट करायचा असतो. वेल्थ काय करता येतो, आणि जे काही श्रीमंत झालेत, अदानी असो अंबानी असो, तुम्हाला वाटतं स्वतःच्या पैशाने झालेत? नाही, त्यांनी दोघांकडून पैसे घेतात ते लोक. एकतर बँकेकडून घेतात किंवा एकतर पब्लिककडून घेतात. हे 2 इझी एक्सेस आहेत. आणि जर प्रोजेक्ट सोशल कॉजसाठी असेल, थोडाफार त्याच्यामध्ये सोसायटी कुठेतरी इन्व्हॉल्व असेल, एम्प्लॉयमेंट जनरेशन किंवा एन्व्हायरमेंटच्या रिलेटेड एखादा प्रोजेक्ट असेल, सोलार एनर्जी वगैरे, ग्रीन एनर्जी, विंड एनर्जी, इन्फ्रा प्रोजेक्ट, तर गव्हर्नमेंट सबसिडी पण देतं. म्हणजे गव्हर्नमेंट पण त्यांना पैसे देतं. म्हणजे पैसे, एक तर गव्हर्नमेंट पैसे घेतही आपल्याला दिसतं, पण गव्हर्नमेंट आपल्याला द्यायला पण बसलेलं आहे. पण कोणाला देतं? जो जीएसटी भरतो त्याला जीएसटीची सबसिडी आहे. जो लोन घेऊ शकतो, मोठं लोन घेऊ शकतो उद्या. आज गव्हर्नमेंटने AIF म्हणून स्कीम काढलेली आहे, माहिती आहे तुम्हाला? AIF स्कीम, ऍग्रिकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर फंड. त्याच्यामध्ये गव्हर्नमेंट 10 कोटीचं फंडिंग करायला लागले आणि गव्हर्नमेंट सबसिडाईज करते. म्हणजे उद्या तुम्हाला 2 कोटी टाकून 8 कोटी गव्हर्नमेंट देते, तुमचा 10 कोटीचा प्रोजेक्ट रेडी झाला तर 10 कोटी मधले 8 कोटी गव्हर्नमेंट तुम्हाला देते. पण जीएसटी रजिस्टर्डला देईल की जीएसटी अनरजिस्टर्ड वाल्याला देईल? हे अनरजिस्टर्ड वाला 10 कोटी लोन घेऊ तरी शकतो का? म्हणजे किती मोठी अपॉर्च्युनिटी आपण मिस करतोय. मग हे म्हणतील सर की नाही माझं तर रिसॉर्ट आहे, माझा तर काय ऍग्रिकल्चरचा संबंधच नाहीये, किंवा हा बोलेल माझं तर प्लायचं दुकान आहे, माझा नाही काय AIFचा संबंध. अरे बाबा, आपण प्रेझेंट मध्ये फ्युचरचा बिझनेस गेसच नाही करू शकत. 2028 मध्ये तुम्हाला ऍग्रिकल्चर मध्ये उतरायचं होतं, ऍग्रिकल्चर वेअर हाऊसिंग चालू करायचं होतं. आपली फायनान्शियल स्टेटमेंटची लायकीच नाहीये 10 कोटीचं लोन घ्यायची. म्हणजे अपॉर्च्युनिटी येऊन दारात उभी राहील, पण फायनान्शियल स्टेटमेंट रेडी नव्हत्या, कारण की जीएसटीची चोरी करत बसलो आपण. हा प्रॉब्लेम आपण आपल्या लोकांसाठी क्रिएट केलाय. अपॉर्च्युनिटी त्यालाच मिळणार आहे जो कायद्यामध्ये नाही, त्याच्याकडे अपॉर्च्युनिटी येऊच नाही शकत, नाही त्याला दिसतच नाही ते. कारण की तो जो क्रायटेरिया असतो, तो क्रायटेरिया अनरजिस्टर्ड किंवा कंपोजिशन वाला फुलफिल करू शकत नाही. कारण की गव्हर्नमेंट पण कोणाला बेनिफिट देणार? त्याला जो कंप्लाइड आहे, जो लॉ फॉलो करतो. बँक त्यालाच लोन देते जो लॉ फॉलो करतो. कारण की जो लॉ फॉलो करतोय तोच रिपेमेंट कॅपॅसिटी ठेवतोय, कारण की त्याचा धंदा दिसतोय. बाकी इकडे करोडोनी धंदा करणारी लोक आहेत आपल्या शहरातच, इथेच आपल्या गावात करोडोनी धंदा करणारी लोक आहेत, पण बुक्स ऑफ अकाउंट्स मध्ये काय नाही, तिथे खोकळा आहे सगळं. मग ह्यांना उद्या 10 कोटीचं लोन कसं देऊ मी? इम्पॉसिबल आहे सर. त्यांना गरज नाही हो, असं त्यांना आज वाटतंय. उद्याचं कॉम्पिटिशन त्यांनी प्रेडिक्ट केलेलंच नाहीये. बिझनेसला मायग्रेट करावा लागतो, पायवोटिंग बोलतात त्याला. मी पण सध्या शिकलोय आवड. धंद्यामध्ये नेहमी पायवोट करावा लागतो. पायवोट म्हणजे ह्या लेवलला पोहोचल्यानंतर इथून जर तुम्हाला इथे पोहोचायचं असेल, सेम सिस्टमने तुम्ही वरती येऊ शकत नाही. इथे तुम्हाला पायवोट करावं लागतं, म्हणजे चेंज करावं लागतं पूर्ण सिस्टम, पूर्ण प्रोडक्ट लाईन चेंज करावी लागते. आयफोन संपला, ऍपल कंपनी संपली असती जर त्यांनी आयपॅड, आयपॉड हे प्रोडक्ट जे कन्झ्युमर प्रोडक्ट आहेत जर त्या लोकांनी लॉन्च केले नसते, तर जर कमर्शियल राहिले असते ना, तर संपली असती कंपनी. त्यांनी पायवोट केला आणि आजही पायवोट करतात. आजही आपल्या फोन इंडस्ट्रीतला किंवा डिजिटल गेजेट इंडस्ट्री मधली टॉप कंपनी ऍपल आहे, नो डाऊट अबाउट इट. म्हणून त्यांचा नेक्स्ट प्रोडक्ट लॉन्च नाही होणार. ऑलरेडी बेस्ट आहेत ते लोक, त्यांना कोण बीटच नाही करू शकत. म्हणून काय आयफोन 17 नाही येणार, 17 बेस्ट असणार आतापर्यंतचा. म्हणजे डिजिटल वर्ल्ड मधला बेस्ट फोन 17 आहे, म्हणजे 18 नाही येणार. बेस्ट कंपनीला 18 लॉन्च करायचा काय गरज आहे? मर्सिडीजला अपग्रेड करायची काय गरज आहे? रेंज रोवरला पुढचा मॉडेल काढायची काय गरज आहे? पायवोटिंग बोलतात त्याला धंद्यामध्ये. काय म्हणतात? जर त्यांनी पायवोट नाही केलं तर दे आर गोइंग टू डाय. आणि जेवढी मोठी कंपनी तेवढ्या लवकर ती मरू शकते.
जर त्यांनी पायवोट नाही केलं तर. आपण छोटे आहोत त्यामुळे आपल्याला काही घंटा फरकच नाही पडत. मार्केट इकॉनॉमी रिसेशन मध्ये आहे, इन्फ्लेशन मध्ये आहे, युक्रेनमध्ये वॉर झाला, शेअर मार्केट क्रॅश झाला, काही फरकच नाही पडत. कारण की त्या इकॉनॉमीचा तुम्ही म्हणजे तुम्ही यू आर नॉट अ पार्ट ऑफ इकॉनॉमी. बट वेन यू आर अ पार्ट ऑफ इकॉनॉमी एव्हरीथिंग अफेक्ट्स यू. मग इकॉनॉमीचा पार्ट कसं बनायचं? रजिस्ट्रेशन घेऊन, मोठं होऊन, ऑडिट्स करून, टर्नओव्हर, धंद्यामध्ये राहून जर करोड 2 करोडचा टर्नओव्हर नाही मारला, तुमची मार्जिन 10% आहे सर, ठीक आहे ना. तुम्ही 2 कोटीचा टर्नओव्हर मारताय, 10% मार्जिन म्हणजे तुम्ही 12 ते 15 लाखाच्या वरती तुम्ही वर्षामध्ये कमवले नाहीत. मग एवढा तामझाम करून 12-15 लाखच कमवले म्हणजे महिन्याला 1,00,000-1.25 लाखच कमवताय. एवढं सगळं करून, एवढं सगळं म्हणजे तो महाभारत रचून आणि 25 वर्षाचा एक्सपिरियन्स आणि प्राऊडली सांगताय 15 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे, हे ते आहे, आणि कमवताय ₹1,00,000. आणि काही लोकांचं अनफॉर्च्युनेट एवढं आहे की लाख पण कमवत नाहीयेत. का? टॅक्स चोरी करतोय. अगदी हलक्यात बोलतात. मग जर तुमचा जो पॅरलर बिझनेस आहे तुमच्या इंडस्ट्री मधला, जो जीएसटी मध्ये रजिस्टर्ड आहे, त्याने 1 कोटीला स्टार्ट केलं होतं, तुम्ही पण 1 कोटीला स्टार्ट केलं होतं, तो 150 कोटीला गेलाय, तुम्ही तिथेच खेळताय. 1 कोटी, 1.5 कोटी, 1 कोटी, 1.5 कोटी, थोडं लाईट, थोडं वाईट, 3 QR कोड, थोडं बायकोच्या नावावर, थोडं मुलीच्या नावावर. एक घाणेरडे खेळ सोडून आपण एक प्रॉपर कंपनी स्ट्रक्चर, कॉर्पोरेट स्ट्रक्चर, लीगल पॅरामीटर्स, हे बिझनेस वर्ल्ड कसं चालतं हे समजून पुढे जाणं आपली रिस्पॉन्सिबिलिटी. ही रिस्पॉन्सिबिलिटी आपली ॲज अ ओनर, ही माझी ॲज अ कोच रिस्पॉन्सिबिलिटी नाही आहे, ही तुमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. पण मी जबाबदारी घेऊन सांगायला चालू केलंय. मी सांगितल्यानंतर पण जर माझं ऐकायचं नसेल तर हे झालं की कृष्ण आणि अर्जुन दोघे आता महाभारतामध्ये उतरलेले आहेत. कृष्ण सांगतो उचल बाण, अर्जुन म्हणतोय का उचलू? मग कृष्ण डोकं फिरलं तर एक बाण